दादर प्रभादेवी माहीम मुंबईमधील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजांचं अभेद्य ठिकाण। दादर प्रभादेवी माहीम म्हणजे जिथून माणूस प्रत्येक दिशेला अगदी सहजपणे प्रवास करू शकतो। माणसाच्या 3 मूलभूत गरजा, पण ह्या व्यतिरिक्तही माणसाच्या अनेक महत्त्वाच्या गरजा आहेत। उच्च शिक्षण, उत्तम राहणीमान आणि प्रत्येकाच्या हाताला काम, आणि हे पूर्ण करण्यासाठी सदा लागतो तो खूप मोठा आधारस्तंभ। आणि आपल्या दादर प्रभादेवी माहीम मधील आधारस्तंभ म्हणजेच शिवसेना आमदार माननीय श्री सदा सरवणकर। मी दादर प्रभादेवी माहीम मतदारसंघातच राहतो, त्यामुळे या ठिकाणच्या सर्व प्रश्नांची मला जाणीव आहे, माहिती आहे। मी काम करत गेलो आणि हे प्रश्न सुटत गेले। शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर साहेब यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली। हे स्वतः गिरणी कामगार म्हणून नोकरी करत असताना सर्वसामान्य जनतेची कामं करण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला ताकद दिली। 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे शिकवण बाळासाहेबांनीच आम्हाला दिली आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो। शिवसेना गटप्रमुख ते 2004 साली पहिल्यांदा दादर प्रभादेवी माहीम विधानसभेचे आमदार असा सदा सरवणकर साहेबांचा आणि त्यांच्या कार्याचा प्रवास दादर प्रभादेवी माहीम विभागातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच पाहिलाय। दादर प्रभादेवी माहीमने इतिहासात अनेक स्वाऱ्या पाहिल्या, पण वर्तमानात सध्या एकच स्वारी ठाण मांडून आहे, ते म्हणजेच आपल्याच शिवसेनेचे सैनिक माननीय आमदार श्री सदा सरवणकर साहेब। प्रश्न जनतेचे असो, तरुणांचे असो, भगिनींचे असो किंवा वृद्धांचे असो, मी तो सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। या प्रश्नांची सोडवणूक आणि जनतेचं समाधान हाच मी माझा प्राणवायू समजलो। माहीम दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचा शिवधनुष्य सदा सरवणकरांनी अनेक वर्ष पेललाय। शिवसेना माझा मान आहे, दादर प्रभादेवी माहीम मतदारसंघ हा माझा सन्मान आहे। जो न पाही दिवस रात, त्यास देई जनता साथ। आपल्या आमदारांनी लोकसेवेसाठी कधी दिवस पाहिला नाही की कधी रात्र पाहिली नाही। त्यांचा ध्यास फक्त जनतेचा आणि दादर माहीमचा विकास। मला विश्वास आहे माझ्या कामांवर, माझ्या विधानसभेवर आणि माझ्या मतदारसंघातील जनतेवर। ते सतत आणि सातत्याने सावली सारखे माझ्यासोबत असतात। शिवाजी पार्क येथे आजी आजोबा उद्यानात ज्येष्ठांकरिता अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या। विरंगुळाकरिता बंदिस्त अशी वास्तू देखील उभारून दिली। नमस्कार, आजी आजोबा उद्यान स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी संजय साने। आज आपण हे जे बागेत बसलो आहोत उद्यानात, हे उद्यानात जे दिसतंय हे पूर्णपणे 2 वर्षापूर्वी काही अगदी मरगळलेल्या अवस्थेत होतं। 2 वर्षापूर्वी सदा सरवणकर साहेबांनी जे त्यांच्या निधीतून खर्च करून उभारलं, आज हे दिसतंय हे पूर्णपणे त्यांच्यामुळेच दिसतंय। यावरच न थांबता माहीम विधानसभेमध्ये ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टे यांची देखील उभारणी करण्यात आली। लहान मुलांकरिता माई मंगेशकर उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान म्हणजेच नारळी बाग ह्याचं देखील सुशोभीकरण करण्यात आलं। दादर येथे बालमोहन विद्या मंदिराची स्थापना करणारे शिक्षक महर्षी दादासाहेब रेगे यांच्या नामफलकाचे अनावरण आपल्या माननीय आमदार सदा सरवणकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले। दादासाहेब रेगेंनी शिक्षणासाठी फार मोठे कार्य केले। आपल्या आमदारांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या नावाफलकाचे अनावरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। शिवाजी पार्क परिसरात सेनापती बापट यांचा पुतळा हा दादरचा मान आहे। त्या पुतळ्याचे आणि चौकाचे आपल्या आमदारांच्या निधीतून सुशोभीकरण करण्यात आले। दादर येथील कासरवाडीचा कायापालट करून त्यांच्या घरांवर नवीन पत्रे बसवण्यात आले। हे कार्य सुद्धा आपल्या माननीय आमदारांनी केले। नमस्कार, माझं नाव कुंदा रमेश मोहाडे। माझा जन्मच इथला। आज 1935 पासून ही वसाहत आहे, पण या वसाहतीत माझ्या वडिलांच्या मावशीपासून आणि नंतर माझे वडील आणि आता नंतर माझा भाऊ
आम्ही लहानाचे मोठे इथे झालो, या पत्र्याच्या चालीत राहिलो, आमच्या घरादारात उंदीर फिरत होते, कसे आम्ही दिवस काढले. आमच्या आईवडिलांचं स्वप्न होतं की आपलं घर चांगलं असावं, पण तसं ते घर त्यांच्या हयात नाही झालं. पण आता सरवणकर साहेबांच्या थ्रूने शिंदे सरांनी जे केलंय ते अप्रतिम आहे. आम्ही न विसरणार आहे, आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि असेच ऋणी राहणार आम्ही त्यांचे. त्या भावाप्रमाणेच ते आमच्या पाठीशी उभे राहिले, आम्ही सुद्धा बहिणीप्रमाणेच त्यांच्या पाठीशी उभे राहू, हे आमचं वचन आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी विकास अमुचाच व्हावा. जशी ही प्रार्थना आपण करतो तसेच आपल्या माहीम विधानसभेला प्रार्थना करून देवासारखा माणूस लाभला, ज्यांच्यामुळे मिळाला माहीम विधानसभेतील लोकांना सदा समाधान. नमस्कार, मी गेली 40 वर्ष झाली इकडे मासे विकण्याचा धंदा करीत आहे. आम्हाला उन्हातानामध्ये मासे विकायला लागायचे, कोणी छत्र्या लावायचे, कोणी टोप्या घालून मासे विकायचे. तर आम्ही सदा सरवणकर साहेबांना एक पत्र दिलं की आम्हाला शेड बांधून द्या, म्हणून त्यांनी आम्हाला हा शेड आणि हा ओटा, पाणी वगैरे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून, खासदार श्री राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत, आमदार श्री सदा सरवणकर यांच्या प्रयत्नांतून मुंबईमधील प्रथम कोळीवाडामधील सी फूड प्लाझा या माहीम चौपाटी येथे साकारलेल्या अनोख्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. कोळीवाड्यातील बांधवांना रोजगार मिळावा, तसंच येथील खाद्य संस्कृती, लोककला अधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यटनदृष्ट्या ह्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने फूड प्लाझा या प्रकल्पाची सुरुवात केली गेली. साहेब स्वतः उत्कृष्ट कबड्डीपट्टू असल्यामुळे ते नेहमीच विविध सांस्कृतिक, कला आणि क्रीडा उपक्रम करत आलेले आहेत. ओम ज्ञानदीप मंडळ येथे युवकांच्या आरोग्याचा विचार करून ओम ज्ञानदीप व्यायामशाळा उभारण्यात आली. तिला यशस्वी जिम म्हणजेच ओडियम जिम म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या विभागाचे स्थानिक आमदार यांच्या फंडातना ओम ज्ञानदीप व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच यशस्वी जिम अशी ओळखली जाते, ओडियम जिम म्हणून. तसे साहेबांचे खरं तर मी खूप आभार मानतो. समुद्रा ठिकाणी गजिबो बांधण्यात आला, आता त्याचं उद्घाटन बाकी आहे. तरी मी मंडळाच्या वतीने आमदार साहेब सदा सरवणकर साहेब यांचे मी आभार मानतो. मुंबई शहरामधील मूळ नागरिकांना सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे पुनर्विकासाचा. नमस्कार, मी संजय अदटराव. खेडगल्ली समूह विकास प्रकल्पासंदर्भात थोडं आपण संदर्भात बोलू इच्छितो की आमच्या अनाजी मास्तरचा, हनुमान भैया, पटेल मेन्शन, दत्तकृपा, संजीवनी प्रसाद, ओम चिंतामणी, सुखशांती, सिद्धिसाई या सर्व 12 बिल्डिंगचं खेडगल्ली समूह पुनर्विकासाचं जे आज आम्ही स्वप्न बघितलंय आणि ते प्रत्यक्षात जे साकार होत आहे ते माननीय आमदार सदा सरवणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नांनी. या पुनर्विकासाच्या जटिल प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे प्रकल्प ठाण्यामध्ये केले तसेच प्रकल्प दादर प्रभादेवी माहीम विभागात सुरू करण्यासाठी सदा सरवणकर स्वतः पुढाकार घेऊन शासनाच्या मदतीने प्रगती पथावर नेत आहेत. या समूह पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अनेक इमारतींचा समूह एकत्र करून तो 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त करून त्यांचा विकास नियम 33(9) अंतर्गत होणार आहे. ज्यायोगे मूळ भाडेकरूंना 550 चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची जागा पार्किंग सुविधासह मिळणार आहे. एकत्रित पुनर्विकास झाल्याने अत्यंत सुनियोजित सुविधा नागरिकांना मिळू शकतात, ज्यामुळे या मूळ भाडेकरूंचे राहणीमान व जीवनस्तर उंचावणार आहे. अनेक ठिकाणी समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यासाठी शासकीय परवाना घेऊन कार्यप्रणाली आधीच सुरू झालेली आहे. प्रत्येक समूह पुनर्विकास प्रकल्पात अंदाजे 800 ते 1200 भाडेकरूंना याचा थेट लाभ होणार आहे. मी अजित नाईक, सुयश सोसायटीचा सेक्रेटरी. आपणास कळवितो की आमचा आज हा क्लस्टर डेव्हलपमेंट साहेबांनी जो संकल्पना आखली आहे आणि त्यांच्या प्रयत्नाने हा जो समूह पुनर्विकास हा त्यांच्या संकल्पनेतून सादर झालेला आहे आणि ती संकल्पना साध्य करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. साई सुंदर नगर प्रभादेवी येथे अगोदर झोपडपट्ट्या होत्या. 1993 सालीचे बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली.
SRAच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळालंच पाहिजे असं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आपल्या गुरुच्या आज्ञेने त्यावेळी सदा सरवणकर यांनी येथे जातीने लक्ष घालून या 3500 कुटुंबांना त्यांचा हक्क मिळवून दिला. मी साई सुंदर नगरमध्ये श्री साई ओमकार सोसायटीमध्ये राहतो. या ठिकाणी आम्ही सुरुवाती झोपडपट्टीपासून आम्ही इथे राहतोय. या नाल्यावरती आमची झोपडपट्टी वसली होती आणि 93च्या बॉम्बस्फोटामध्ये जेव्हा हे सर्व इथं उद्ध्वस्त झालं, बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या ठिकाणी ही झोपडपट्टी पुनर्वसन व्हावे. आणि दुसरीकडे कुठे पुनर्वसन न करता प्रभादेवीमध्येच पुनर्वसन करून टोलेजंग इमारती बांधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे पुनर्वसन 1 ते 14 बिल्डिंगमध्ये करण्यात आले. तेथे सुंदर असे गार्डन, पेवर ब्लॉक बसवून लादीकरण सुद्धा करण्यात आले. खरोखर त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे आणि लोकांना पक्की घरं देऊन लोकांची जी इच्छा अपुऱ्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. 2008 साली एक मोठी आणि अघटित घटना घडली. श्री गणेश चाळ ही कोलमडून पडली. या चाळीमधील सर्व रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. पण त्यावेळी सर्वात आधी धावून गेले ते आपले माननीय आमदार सदा सरवणकर साहेब. फक्त अशा घटनांमध्येच नाही तर आपल्या विभागातल्या प्रत्येक चाळ आणि इमारतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सरवणकर साहेब आजही तत्परतेने झटत आहेत. सत्यविजय आणि सत्यशोधक सोसायटीमध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होते. सामान्य जनतेला त्याचा प्रचंड त्रास होत होता. तो पाण्याचा प्रश्न आपल्या माननीय आमदार सदा सरवणकर साहेबांनी सोडवला. 2020 साली जगभर पसरलेल्या कोविडसारख्या महामारीत सुद्धा आपल्या विभागातील लोकांची सेवा करण्यात ते अग्रेसर होते. जनतेला धान्य पुरवणे, कोविड सेंटर निर्माण करणे, अत्यावश्यक औषधांचा तसेच प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करणे, जनतेच्या आरोग्यासाठी ते सदैव तत्पर राहिले. प्रत्येक बहिणीचा सन्मान, दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी 20,000 प्रेशर कुकरचे वाटप, हे सुद्धा आपले आमदार माननीय सदा सरवणकर साहेबांनी केलं. आपल्या शिवसेना सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने आपल्या भगिनींसाठी लाडकी बहीण योजना आणून दिला निराधार महिलांना आधार. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचा विचार आचरणात आणून आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची साथ घेऊन आपल्या विधानसभेला एक आदर्श विधानसभा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सदा सरवणकर साहेबांना मानाचा मुजरा.